मनसे कार्यकर्त्यांकडून डान्स बारची तोडफोड करण्यात आलेली आहे। पनवेलमधील नाईट रायडर्स हा बार मनसैनिकांनी फोडलेला आहे। राज ठाकरे यांनी डान्स बार संदर्भात विधान केलेलं होतं आणि त्या विधानानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी रायगडमधला नाईट रायडर्स हा बार फोडलेला आहे। तोडफोड प्रकरणामध्ये मनसेच्या 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। योगेश चिले यांच्यासह 15 जणांवर पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। पाहूयात। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल पनवेलमध्ये रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याची खंत व्यक्त केली होती आपल्या भाषणामधून आणि त्यानंतर रायगडमधील पनवेलमधील जे मनसैनिक आहेत ते संतप्त झाले आणि त्यांनी काल रात्री शनिवारी रात्री नाईट्स रायडर्स या पनवेलमधील बारवरती हल्ला केला आहे। आपण बघतोय याच घटनास्थळावरती आपण आहोत। हा नाईट रायडर बार आहे जिथे मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे रात्री 12च्या नंतर आले आणि त्यांच्या हातामध्ये काठ्या होत्या, त्याचप्रमाणे दगड होती आणि त्या दगड आणि काठ्या मारून त्यांनी बारच्या बाहेर जे आहे तोडफोड केल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच राज ठाकरे यांनी भाषणामधून खंत व्यक्त केली होती की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे आणि अशा पावनभूमीमध्ये सर्वात जास्त हे बार आहेत आणि ते मराठी लोकांचे आहेत, डान्स बार आहेत, याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती। एकंदरीतच या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसैनिक जे आहेत ते संतप्त झाले आणि त्यांची ही प्रतिक्रिया आपल्याला दिसून येत आहे। 15 ते 20 मनसैनिक जे आहेत ते इथे आले होते रात्री आणि त्यांनी दगड तसेच लाठ्यांच्या सहाय्याने हे बार तोडलेला आपल्याला दिसून येत आहे। जे नाव आहे बारचं बाहेरचं त्याच्यावरती तोडफोड केल्याचे चित्र दिसून येते। एकंदरीत या घटनेनंतर पनवेल जे पोलीस आहे ते सध्या मनसैनिकांना शोधत आहेत। मनसैनिक या घटनेनंतर अज्ञातवासात गेलेले आहेत। अजूनही पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश आलेलं नाहीये। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना, आम्ही तोडायची काय गरज आहे? सरकार तिथे बसून करताय काय? का सरकारच डान्स बार चालवतोय? हा महत्त्वाचा विषय आहे। हा विषय मराठी अमराठीचा नाही तर अधिकृत अनधिकृतचा आहे। तर जे अनधिकृत डान्स बार ते बंद झाले पाहिजेत ना, याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे? आणि आता काय संरक्षण देणार आहात का डान्स बारला?